29 एप्रिलला निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये सुनील तटकरेंचा प्रदेशाध्यक्ष असा उल्लेखच नाही। प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोर सुद्धा पदाचा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। कोणत्याही पक्षात पेच प्रसंग निर्माण होत असतात, चर्चेतून मार्ग निघतो। राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून सुरू झालेल्या वादावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आता 30 जुलैला सुनावणी। कोर्टाबाबत बेजबाबदार वक्तव्य थांबवा, कोर्टाने ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आणि नेत्यांना सुनावलं। काजू आणि आंबा उत्पादकांच्या मोर्चातील नेत्यांची धरपकड। राजू शेट्टींना, महादेव जानकर यांना उचलून नेलं। हर्षवर्धन सपकाळ आणि विनायक राऊत तसंच इतर नेत्यांना सुद्धा पोलिसांनी घेतलं ताब्यात। विक्रोळीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमध्ये सीबीआयचा तपास सुरू। एका खासगी क्लास चालकाची कसून चौकशी। पीव्ही कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय लातूरमध्ये तळ ठोकून। पुण्यातील रुग्णालयाबाहेरचा तो बॉम्ब नव्हताच, यूट्यूबवरील व्हिडिओ बघून तयार केली बॉम्ब सदृश्य वस्तू। पुणे एटीएसनं आरोपीला नागपुरातून केली अटक। विविध मागण्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या कोकणातल्या काजू आणि आंबा उत्पादकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। एवढंच नाही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, विनायक राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। यावर्षी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। यावर सरकारकडून 22,000ची नुकसान भरपाई जाहीर केली। या मुद्द्यावर विरोधक, शेतकरी नेते आणि आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मंत्रालयाच्या बाहेर आंबे फेकत निषेध केला। गिरगाव चौपाटीपासून वर्षा बंगल्याकडे हा मोर्चा काढण्यात येणार होता, तर पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याचं आवाहन केलं। अखेर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि वाद वाढत गेला। अखेर पोलिसांनी आंदोलकांसह नेत्यांना ताब्यात घेतलं। तर आपल्या या मागण्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या कोकणातल्या काजू आणि आंबा उत्पादक या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील यांचा समावेश आहे। दरम्यान आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। आंदोलक का हे आंदोलन करत होते? आंब्याला हेक्टरी मदत द्यावी 5 लाखांपर्यंतची, असं या सगळ्या शेतकरी नेत्यांचं म्हणणं होतं। काजूला हेक्टरी 3 लाखांची मदत द्या, असंही या शेतकरी नेत्यांनी मागणी केलेली आहे। आंब्याचा एका कलमाला 5,000 रुपये मदत द्या, अशी मागणी यावेळी या सगळ्या विरोधकांनी केलेली आहे। कारण यावर्षी आंबा आणि काजू उत्पादकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना दिलासा द्यावा, काजूच्या एका कलमाला 3,000ची मदत द्यावी, अशा प्रकारची मागणी ही विरोधकांकडून करण्यात आली आहे। कोकणातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, असंही या सगळ्यांचं म्हणणं आहे। या जनरल डायरच्या औलादीने आम्हाला इथं येऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही कसलंही आंदोलन केलेलं नाही, कायदा संस्थेला कुठे धक्का लावलेला नाही। मग असं असताना आम्हाला ताब्यात घ्यायचं कारणच काय? एवढी कर्तव्य तत्परता यांच्याकडे होती तर गावोगावी खुले आम अंमली पदार्थांची विक्री होते। 12-13 वर्षाची पोरं आज अंमली पदार्थाच्या आहारी झालेल्या आहेत। हे पोलीस लाच घेऊन त्या ठिकाणी खुले आम धंदे चालू आहेत। त्यावेळी यांची कर्तव्य तत्परता कुठे? आंबा काजू उत्पादक आज अर्थ विनवणी करतात सरकारकडे की आम्हाला ह्या कठीण परिस्थितीमध्ये आमच्या मायबाप सरकारने मदत करावी, आम्हाला सानुग्रह अनुदान द्यावं। पण ह्या निष्ठुर सरकारने कोकणातल्या आंबा काजू बागायतदारांची जी
क्रूर चेष्टा केलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे. एका हेक्टरला फक्त 22,000 रुपये, म्हणजे एका कलमाला फक्त 220 रुपये, म्हणजे जे कलम किमान 10,000 रुपयाचं उत्पन्न देतं एका शेतकऱ्याला, त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई फक्त 220 रुपये देऊन ह्या सरकारने कोकणवासियांची जी क्रूर थट्टा केलेली आहे त्याचा आम्ही धिक्कार तर करतोच. या मोर्चाची आवश्यकता नव्हती. मी स्वतः कॅबिनेटमध्ये आंबा नुकसान भरपाई वाढवून द्यावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि पुढच्या 7-8 दिवसामध्ये त्याला नक्की यश येईल. आणि हा राजू शेट्टी साहेबांचा शेतकऱ्यांसाठी काढलेला किंवा आंबा बागायतदारांसाठी काढलेला मोर्चा आहे की युबीटीनं त्यांचा गैरसमज करून युबीटीचं प्रश्न कुठेतरी आंबा बागायतदारांमध्ये वाढावं म्हणून राजू शेट्टींचा उपयोग केला आहे, हेच काही कळेनासं झालं. आंबा आणि काजू बागायतदार नाहीये, ती युबीटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चे नेते मंडळींनी तो काढलेला मोर्चा आहे. आंबा बागायतदार जे सिंधुदुर्गातले आहेत ते सगळे आमच्या संपर्कात आहेत. त्यांना सगळ्यांना सरकारवर विश्वास आहे. आता त्यावर एक राजकीय मोर्चा आहे. पंचनामे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. प्रत्येकाचं नुकसान किती झालं याची माहिती दिल्याशिवाय, माहिती आल्याशिवाय आपण मदत करू शकतो का? आणि म्हणून बिनकामे आमचे काही विरोधक राहिलेले आहेत. त्यांनी आझाद मैदानाला एकत्र व्हावं, आंदोलन करावं. आंदोलन करण्यामध्ये काही हरकत नाही. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती संभाजीनगरमधल्या निदा खान प्रकरणानंतर आता राजकीय युद्ध पेटलंय. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आली असून जलील यांनी शिरसाट यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचं खुलं आव्हान दिलंय. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये सध्या वैयक्तिक पातळीवर जाऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. हे की त्यांना एक रोगच लागलेला आहे. या पालकमंत्र्यांना खरं बोलतो मी की जगात कुठेतरी काहीही वाईट झालं तर त्याची सगळी जबाबदारी इम्तियाज जलीलवर आहे. मी स्पष्टपणे बोललो ना, तुम्हाला जे SIT मार्फत करा, तुम्ही NIA मार्फत करा किंवा इंटरनॅशनल काही इंटरपोल एजन्सी काही बोलवून त्याच्याकडून माझी इन्क्वायरी लावा तुम्ही. पण एक पत्र मुख्यमंत्र्यांना का तुम्ही लिहत नाही की मी विट्स कशी घेतली, मी दलित समाजाची गोरगरिबांची वर्ग 2ची जागा आपल्या मुलांच्या नावावर कशा करून घेतली. आता काय करतायत हे लोक की हे मतीन प्रकरण दाबण्यासाठी किंवा हे निदा खान प्रकरण दाबण्यासाठी हे दुसरं प्रकरण आणून त्याच्याकडे कसे हे आपली दिशा भरकटेल. पत्रकार आहे तो, हुशार आहे तो, त्याला वाटतं ह्या प्रकरणावर मग पांघरून पडेल. थोड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत सुरू असणाऱ्या चर्चांच्या बद्दल या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय. तर राष्ट्रवादीत सुरू असलेल्या कथित अंतर्गत कलहावर खलबतं होणार आहे. तर कोणत्याही पक्षात पेचप्रसंग निर्माण होत असतात, चर्चेतून मार्ग निघतो असं सुनील तटकरे म्हणाले. याचा अर्थ कलह आहे का, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आता 30 जुलैला होणार आहे. सुनावणीच्या दरम्यान कोर्टानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना आणि वकिलांना कडक शब्दात सुनावले. बेजबाबदार विधानं थांबवण्याचं म्हणत त्याने कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर आम्ही इशारा देत आहोत, शब्द जपून वापरा, अशा प्रकारचं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही, अशी कडक ताकीद त्यांनी दिली आहे. शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून केंद्र सरकारकडून 12 रुपये 35 पैशांमध्ये कांद्याची खरेदी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. कांद्याला दर मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. अखेर केंद्र सरकार कांद्याची खरेदी करणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे. मुळामध्ये मुद्दा हा आहे की
कुणी विरोधी पक्षांनी सुद्धा SIRला विरोध केलेला नाही. तसं असताना त्याच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा अरे जे जनतेचे प्रश्न आहेत, कांद्याचा प्रश्न आहे, कांदा उत्पादक रडायला लागला आहे आता, आणि हे सरकारचं तर या